श्री स्वामी समर्थ. कसे आहे सगळे? बरे आहेत ना? आज छानपैकी आपण कैरीचं लोणचं बनवूया. गोड लोणचं एकदम अप्रतिम लागतं खायला. लहान मुलं मोठी मुलं एकदम आवडीने खात असतात. कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. कैऱ्यांवरचं सालटं काढून घ्यायचं. सालटं पण ठेवत असतात, पण आपण सालटं काढणार आहोत. लगेच खायला तयार होतं लोणचं सालटं काढल्यावरती. सालटं नसलं काढायचं तर त्याला 8 दिवस लागतात मुरायला. त्यामुळं 8 दिवसांनी ते खायला तयार होत असतं. लगेच बनवून खायला तयार करणार आहोत लोणचं. छानपैकी सगळी साल काढायची. मुलं एकदम आवडीने खात असतात. चपातीबरोबर भाताबरोबर एकदम खायला छान लागत असतं. तुकडे करून घ्यायचे छोटे मोठे. मला वाटत असतं तर आडवे करायचे. बारीक बारीक छोटे पण करू शकता. मोहरी, जिरी, बडीशेप, मेथी चांगली भाजून घ्यायची कढईमध्ये. 2-3 मिरच्या टाकायच्या. छानपैकी भाजून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. थोडं जाडसरच बारीक करायचं, जास्त बारीक नाही करायचं. तेल घालायचं. जाडसर मिरी, लवंग, मीठ घालून घ्यायचं. अख्खी लवंग आणि मिरी घालायची. बारीक करून नाही घालायची. जितक्या दिवस लोणचं राहीन तितक्या दिवस लोणचं एकदम अप्रतिम लागत असतं. स्वाद पण तसाच राहतो मिरीचा आणि लवंगाचा. जिरी मोहरी वाटलेली घालायची. साखर गूळ घालून घ्यायचं. गूळ साखर चांगली पागळून घ्यायची. हलवीत राहायचं. खाली लागणार नाही त्यामुळं सारखं हलवीत राहायचं. गुळाचा साखरेचा चांगला पाक तयार करून घ्यायचा. कलर चेंज होस्तोवर पाक बनवायचा. एकदम पक्का पाक नाही बनवायचा, नॉर्मल पाक बनवायचा, जेणेकरून गुळाचा एकदम स्वाद वेगळाच राहतो. छानपैकी गुळाचा कलर चेंज झाला आहे, पाक पण तयार झालेला आहे. कैरी टाकून घ्यायची. गॅस बारीक करायचा. गॅस बारीक करून घेतला ना खाली लागणार नाही. कैरी टाकली का पाक पागळायला सुरुवात होती. एकदम चविष्ट असं लोणचं तयार होतं. असं छानपैकी पाक पागळून झालाय. लाल मिरची पावडर घालायची थोडी. लाल मिरची टाकल्याने तिखट गोड असं छानपैकी लोणचं होत असतं. खायला एकदम अप्रतिम लागत असतं. छानपैकी पूर्ण पाक पागळलाय. एकदम असा मधसारखा तयार झालेला आहे. जास्त वेळ नाही शिजवायची, थोड्या वेळ वाफळून घ्यायची.
एकदम छान असं लोणचं तयार झालेलं आहे. खायला एकदम अप्रतिम लागत असतं. कुणी गोड आंबा म्हणतं, कुणी गोड लोणचं म्हणतं. 1 वर्षभर खराब होत नाही, शिल्लकच राहत नाही, एवढे आवडीनं खातात. थोडी वाफळून घेतली, लगेच कैरी शिजून गेली. गॅस बंद करायचा. जास्त वेळ गॅस चालू नाही ठेवायचा. थंड होस्तोवर झाकून ठेवायचं. काचेची बरणी घ्यायची किंवा मातीचं असं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये भरून ठेवायचं. वर्षभर खराब होणार नाही. मातीच्या भांड्यामध्ये ते एकदम छान असं लोणचं राहतं. खायला पण एकदम अप्रतिम असं लागत असतं. लहानपणी आमची आई मटक्यांनीच ठेवायची लोणचं भरून. मोठमोठाले असे मटके असायचे, काळी मटकी, त्यामध्ये लोणचं भरून ठेवायची. 1-2 वर्ष लोणचं खराब नव्हतं होत. एकदम अप्रतिम असं लोणचं लागतं. लहान मुलं तेवढे आवडीनं खातात ना, चपाती भाताबरोबर शिल्लक ठेवती नाहीत. एकदा करून बघा, मस्त खान मस्त राहा. एकदम छानपैकी गुळ आंबा लोणचं.